सबस्क्राईब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता दुसरी गणित पाठ्यपुस्तकातील पान नंबर 41 आणि 42। पटापट सगळ्यांनी पुस्तक उघडायचं आहे। हातामध्ये सिस पेन्सिल सुद्धा घ्यायची आहे कारण आपल्याला काही गणित या ठिकाणी सोडवायचे आहेत। ओके, रेडी सगळेजण? व्हेरी गुड। काय आहे रे पाठाचं नाव? चला संख्या तयार करूया। आपण अंक शिकलेलो आहोत पण आता आपण संख्या तयार करायला शिकायचं आहे। पहा, या ठिकाणी रमा आणि यश आहे ते संख्या बनवण्याचा खेळ खेळतायत। आपण सुद्धा हा खेळ खेळायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वर्तुळात काही अंक दिलेले आहेत। प्रत्येक विद्यार्थ्याने 2 अंक निवडायचे आणि संख्या तयार करायची आहे। या ठिकाणी हा गोल आहे, याच्यामध्ये काही अंक लिहिलेत, त्यांना चौकोन देखील केलेले आहेत आणि ते केलेले चौकोन प्रत्येक या गोलाबाहेरच्या मुलांकडे दर्शवलेले आहेत। आपण ओळीनं पाहूया। पहा, या ठिकाणी ही मुलगी आहे, इथे अंक दिलेले आहेत तिच्यासाठी 7 आणि 8 कुठे आहेत पाहूया आपण। पहा, या ठिकाणी 7 आहे आणि या ठिकाणी 8 आहे आणि या 7 आणि 8 ला अशा प्रकारचा इथे चौकोन आहे, दिसतोय सगळ्यांना, आणि हा चौकोनाचा बाण हा या मुलीकडे गेलेला आहे, म्हणजे तिच्यासाठी हे 2 अंक आहेत 7 आणि 8। आता या 2 अंकांपासून आपल्याला 2 संख्या तयार करायच्या आहेत। पहिली संख्या काय तयार होईल रे? 7 ने सुरू होणारी, 7 दशक 8 एकक 78 बरोबर। आता याच 2 अंकांपासून दुसरी संख्या कोणती बनेल? आता 2च अंक आहेत, हो की नाही? मग यातल्या 7 न सुरू झालेला अंक आपण लिहिलाय, आता आपण 8 न सुरू होणारा अंक लिहूया। मग 8 अगोदर घेऊया आणि 8 च्या नंतर हा 7 अंक लिहूया। संख्या तयार झाली 87। कोणती संख्या तयार झाली? 87। 7 दशक 8 एकक 78, 8 दशक 7 एकक 87। पहा, या ठिकाणी दाखवलेले रमाचा अंक आहे 1 आणि 3 त्या चौकोनातला। मग 1 आणि 3 पासून रमाने बनवले 13 आणि आता 3 अंकांनी सुरुवात होणारा 31 हेच अंक अदला बदल करून ही संख्या तयार केली। तसंच यशने देखील केलंय, 7 आणि 5 हे 2 अंक त्याला दिलेले आहेत या चौकोनातले। मग 7 ने सुरू होणारा 75 आणि 5 ने सुरू होणारा 57 या 2 संख्यांची अदलाबदल करून या 2 संख्या यशने तयार केलेल्या आहेत। ठीक आहे, आता आपण पुढे बघूया। मी इथं केलेलं काम खोडतीये, पुढे बघा। या मुलाला 2 अंक दिलेले आहेत, बाण इथे दाखवलेला आहे। मग हा बाण या चौकोनाला आहे, सगळ्यांनी बारकाईनं पाहायचंय। आता या चौकोनामध्ये कोणते 2 अंक आलेत रे? 3 आणि 8। मग चला इथे लिहून टाका 3 आणि दुसऱ्या चौकोनामध्ये 8। रेडी? व्हेरी गुड। आता 3 आणि 8 या अंकापासून आपल्याला 2 संख्या बनवायच्या आहेत। तर पहिली संख्या होईल 3 वर 8 38 बरोबर, आणि दुसरी संख्या 8 वर 3 83। हाच अंक उलटा करायचा आहे, 8 वर 3 83। समजलं सगळ्यांना? छान। आता या ठिकाणी पहा, या मुलीसाठी अंक या चौकोनातून दिलेले आहेत। या चौकोनामधून बाण जो गेला आहे तो तिच्या जवळ गेलेला आहे। कोणते 2 अंक आहेत? 6 आणि 4। चला लिहून टाका इथं 6 आणि 4। आता 6 आणि 4 पासून कोणता अंक बनेल? 6 आणि 4 64 बरोबर। आता या अंकांची अदलाबदल करूया। 4 आणि 6 46। समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड। आता या ठिकाणी या मुलासाठी संख्या कुठून आलेल्या आहेत? या चौकोनातून आलेल्या आहेत बरोबर। 4 आणि 9 हे या चौकोनामध्ये आहेत। सगळे चौकोन एकमेकांच्या जरी मिसळलेले असले तरी सुद्धा आपण ते स्वतंत्र करू शकत आहोत। मग आता इथं लिहून टाका 4 आणि 9। लिहिलं सगळ्यांनी? व्हेरी गुड, 4 आणि 9। आता या 2 अंकांपासून कोणती संख्या बनेल?
4 आणि 9 49. आता 9 पुढे घ्या. 9 आणि 4 94. समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड. आता पुढे 3 आणि 9 या दोन संख्या या मुलीसाठी आहेत. पहा, हा चौकोन असा तयार झालेला आहे, तुम्हाला करून दिलेला आहे. ठीक आहे, मग हे दोन अंक आपण इथं लिहूया. 3 आणि 9. आता 3 आणि 9 पासून आपल्याला दोन संख्या बनवायच्या आहेत. पहिली संख्या ही 3 न सुरू होणारी आपण लिहूया. 3 9 39. आता 9 ने सुरू होणारी संख्या 9 3 93. समजलं सगळ्यांना? आता पुढे या मुलासाठी कोणते अंक आहेत? एक मिनिट, मी लिहिलेलं काम जरा इथं खोडते म्हणजे तुम्हाला दिसेल. बरोबर. आता या मुलासाठी कोणता अंक आहे? बरोबर, हे दोन अंक आहेत, 2 आणि 9. हो की नाही? चला मग इथे लिहून टाका 2 आणि 9. सोपं आहे ना? मग 2 आणि 9 पासून कोणती संख्या बनते? 2 9 29. आता हे संख्यांची उलटापालट करा. 9 आणि 2 92. समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड. या ठिकाणी आपण दोन अंक काढूया. 9 आणि 2 92. अशा प्रकारे दिलेल्या संख्यांपासून आपल्याला अंकांपासून संख्या बनवायच्या आहेत. समजलं सगळ्यांना? जमेल सगळ्यांना? इथून पुढे अंक दिले की संख्या तयार करायच्या. मग काय करायचं आपण? एक कागद घ्यायचा जाड, त्याच्या 5-6 चकत्या तयार करायच्या. चकत्या म्हणजे गोल, आणि त्या प्रत्येक गोलावर एक एक अंक लिहायचा आणि सगळे त्या संख्या आहेत त्या पालथ्या घालायच्या आणि मग कोणालाही दोन त्यातल्या चकत्या किंवा ते दोन गोल उचलायला लावायचे, त्याच्यातील अंक बघायचे आणि त्या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या लिहायच्या. समजलं सगळ्यांना? तुम्हाला प्रश्न पडला असेल काय करायचंय तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते. कागदाचे असे गोल कापायचे. काय किती कापणार गोल तुम्ही? 5-6 गोल कापायचे आणि त्याच्यावर 0 ते 9 मधले अंक लिहायचे. ठीक आहे, असं धरून चला हे गोल मी कापलेले. मग याच्यावर मी 1 लिहिला, पुढच्या याच्यावर मी 2 लिहिले, त्याच्या पुढच्यावर 3 लिहिले. असं प्रत्येक गोलावर आपण एक एक अंक लिहायचा. आता हे अंक लिहून झाल्यानंतर हे गोल आहेत ते पालथे घालायचे, उलटे घालायचे आणि मग कोणालाही बोलवायचं, त्यांना म्हणायचं त्यातले 2 गोल उचलून द्या. समजा आई आली, आईनं 3 हा अंक उचलला आणि 5 अंक उचलला, चकती सरळ केली, गोल सरळ केला, तुम्हाला दिसलं एकावर 3 लिहिले एकावर 5 लिहिलेत. मग तुम्ही 3 आणि 5 पासून 2 अंक तयार करायचे. कोणते होतील? 3 5 35 हा एक अंक तयार होईल आणि 5 3 53 हा एक अंक तयार होईल. अशा तुम्ही पाहिजे इतक्या म्हणजे 0 ते 9 अशा तुम्ही 10 चकत्या तयार करू शकता आणि त्याच्यापासून अशा प्रकारे संख्या बनवण्याचा खेळ तुम्ही खेळू शकता आणि त्यामुळे तुमचं संख्या बनवणे, संख्या तयार करणे या पाठाचा चांगलाच अभ्यास होईल. मला वाटतं आता मी जे काही शिकवलं ते सर्वांना समजलं असेल, हो ना? याच्याच आधारे तुम्ही पुढील पान जे आहे पान नंबर 42 त्याच्यावर 2 अंकी संख्या तयार करणे, त्यातही सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या असे विविध प्रकार याच्यामध्ये आहेत. पहा इथं 2 अंक दिलेले आहेत, बाजूला इथं दिसतात सगळ्यांना 2 पाकळ्यांवर 2 अंक आहेत. कोणते अंक आहेत? 4 आणि 7. मग 4 आणि 7 पासून तयार होणाऱ्या संख्या कोणत्या? 4 7 47 आणि 7 4 74. या 2 संख्या तयार झाल्या, पण याच्यातील सर्वात मोठी संख्या कोणती? 47 मोठे का 74 मोठे? आपल्याला माहितीये ज्या 2 अंकी संख्येमध्ये ज्याचा दशक मोठा ती संख्या मोठी. मग 4 दशक मोठे का 7 दशक मोठे? 7 दशक. म्हणून सर्वात मोठी संख्या 74. या दोघांपुरताच आपल्याला विचार करायचा आहे.
आणि या दोघांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती? 47, म्हणून इथे लिहिलंय 47. अशाच प्रकारचं गणित आहे पुढचं बघूया. काय आहेत दोन संख्या? 5 आणि 8. 5 आणि 8 पासून कोणत्या दोन संख्या तयार होतात? आता शिकवल्या पद्धतीनं. मग 5, 5 वर 8, 58. ही एक संख्या होईल. आणि दुसरी संख्या अंकांची आलटापालट करायची. 8 वर 5, 85. या दोन संख्या तयार झाल्या. मग या संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती या दोघांमध्ये? हे आहे 5 दशक, हा आहे 8 दशक. कोण मोठं? 8 दशक. मग सर्वात मोठी संख्या इथं लिहून टाका. 8 दशक, 5 एकक, 85. आणि या दोघांमध्ये लहान कोण? 5 दशक, 8 एकक, 58. समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड. आता इथे 2च अंक आहेत, पण पुढे काय आहे? 3 अंक आहेत. किती अंक आहेत? 3. पहा, 3, 2, 8 हे 3 अंक आहेत. मग आता इथे गंमत आहे हा. आता इथे काय करायचं? संख्या बनवताना प्रत्येक अंकापासून संख्या बनवायच्या. आता पहिली संख्या काय बनती बघूया. 2 पासून. अगोदर 2 हा अंक आपण निवडूया. 2 अंक अगोदर लिहायचा. लिहिला. 2च्या पुढे 3 लिहा. लिहिला. काय संख्या तयार झाली? 23. आता 2ची आणि 3ची आपण लावली संख्या. आता 2 आणि 8ची लावायची. पुन्हा 2 लिहायचे आणि 2च्या पुढे 8 लिहायचे. संख्या तयार झाली 28. हो की नाही? आता 2 नी सुरू होणाऱ्या दोन संख्या झालेल्या आहेत. त्यामुळे आता 3 न सुरू होणाऱ्या संख्या बघूया. 3 अगोदर लिहिले तर 3च्या पुढे काय येईल? 2 म्हणजे 32. आणि 3 आणि 8 38 झाल्या. 3 ने सुरू होणाऱ्या दोन संख्या तयार झाल्या. आता पुढे 3च्या झाल्या, 2च्या झाल्या. आता 8 न सुरू होणाऱ्या. 8 आणि 3 83. ही संख्या इथे तयार झाली. आणि 8 आणि 2 82. पहा, तुमच्या लक्षात येते का? 2च अंक दिले तर 2च संख्या तयार होतात. मात्र 3 अंक दिले तर संख्या किती तयार झाल्या? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. पहा, 2 अंकापासून 2च संख्या बनतायत अंकापासून. आणि 3 अंकापासून 6 संख्या तयार झाल्या. पण या 3 अंकामध्ये जर 0 अंक आला तर काय होतं? पाहिजे 0 अंक आहे. 0 अंकाने आपण कोणतीही 2 अंकी संख्या तयार करू शकत नाही. त्यामुळे जर 3 अंकांमध्ये 0 अंक आला तर त्या ठिकाणी फक्त 4च संख्या तयार होतात. हो की नाही? चला आपण बघूया. 0ने संख्या तयार होत नाही. मग 5 ने करूया. चला लिहा. 5 ने सुरू होणारी संख्या. 5 आणि 0 50. लिहा सगळ्यांनी. 5 आणि 0 50. आता 5च्या पुढे 0 लिहिलं. आता 9 लिहूया. 5 आणि 9 59. 5 ने सुरू होणाऱ्या दोन संख्या झालेल्या आहेत. आता 9 न सुरू होणाऱ्या संख्या लिहूया. 9 आणि 0 90. लिहिलं सगळ्यांनी? व्हेरी गुड. आता 9 आणि 5 95. बघा, 5च्या संख्या लिहिल्या, 9च्या लिहिल्या. आता 0ने संख्या सुरू होते का? नाही. आपण असं लिहितो का? 05 09? नाही. 05 09 असं लिहिलं तर ती संख्या वाचताना आपण कशी वाचणार? 5 9 अशीच वाचणार आणि अशीच लिहिणार. हो की नाही? म्हणजे आपण 0ने तयार होणारी संख्या लिहू शकत नाही, कारण ती 2 अंकी संख्या नसते. कळलं सगळ्यांना? समजलं सगळ्यांना शिकवलेलं? व्हेरी गुड. दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करायची. पुन्हा पुन्हा डबल ती संख्या लिहायची नाही. आणि तयार झालेल्या संख्येमधून आपल्याला सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या लिहायची आहे ना. मग आता आपण आता सोडवलेल्या उदाहरणामध्ये सर्वात मोठी संख्या
आणि सर्वात लहान संख्या आपण शोधूया बघा. शेवटचं सोडवलेलं उदाहरण 50, 59, 90, 95. मोठी संख्या कोणती आहे रे? 9 दशक 5 एकक 95. चला मग लिहून टाका. 9 दशक 5 एकक 95 ही सर्वात मोठी संख्या आहे. आणि सर्वात लहान संख्या कोणती आहे या संख्यांमध्ये? 50. मग लिहून टाका 50. शाबास. त्याच्यावरचं गणित पण आपण सोडवूया. 23, 28, 32, 38, 83, 82. सर्वात मोठी संख्या कोणती? 83. लिहून टाका 83. 8 दशक 3 एकक 83. बरोबर. आता लहान संख्या कोणती आहे रे? 8 दशक मोठा, 3 दशक मोठा आहे, 2 दशक लहान आहे. मग 2 आणि सुरू होणारे किती संख्या आहेत? 2 आहेत. 23 आणि 28. मग या दोघांमध्ये लहान कोण आहे? 23 आणि 28 मध्ये 2 दशक 3 एकक लहान आहेत. मग लिहून टाका सर्वात लहान संख्या 2 दशक 3 एकक. बरोबर. काय काय शिकलो आपण? संख्या तयार करायला शिकलो. आणि त्या संख्यांमधली सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात लहान संख्या कोणती? हे सुद्धा आपण शिकलो, आहे की नाही? आता इथं विचार करायला आपल्याला सांगितलंय काय? एकच अंक पुन्हा पुन्हा वापरून 2 अंकी किती संख्या मिळवता येतील? करा तर मग विचार. आणि विचार केल्यानंतर उत्तर सापडलं की आपल्या शिक्षकांना, आई-बाबांना आणि मला सुद्धा अवश्य कळवा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत आपल्या इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. असं केल्याने तुम्हाला नवनवीन ज्ञान, नवनवीन व्हिडिओ याची सूचना लगेचच मिळेल. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत बाय बाय. सी यू. धन्यवाद.